हो 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 हो. जय देवा महाराज स्वामी समर्थ. आपल्या ह्या स्थळाचा अधिकारी आपला तो ब्राह्मण देव देवता सर्व मंडळी. लय बेकार कंडिशन आहे. मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग असणार आहे आपला गावाकडचा, कारण मी 2 दिवसा अगोदरच गावाला आलो आहे. आणि गावाकडे यायचं कारण असं आहे की आमच्या गावी मे महिन्यात सेकंड वीकमध्ये वगैरे आपल्याजवळ सत्यनारायणची सार्वजनिक पूजा असते. तर या पूजेसाठी आपण सगळे एकत्र होतो. मुंबई, पुणे, गावाकडची लोक सगळे एकत्र होतात आणि जी काही पूजा असेल ती आपण साजरी करतो. तर कोकणात आमच्या इकडे सत्यनारायणची पूजा कशी साजरी केली जाते, त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची तयारी आणि पूजेनंतर काही कार्यक्रम असतात, ते सगळे कार्यक्रम या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. तर व्हिडिओ खूप छान असणार आहे, नक्की बघा. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपल्या पूजेची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. तुम्ही बघू शकताच आहे, अशा प्रकारे केलेला हा सगळा. वर ऊन खूप आहे सध्या मे महिन्यात, त्यामुळे वर ग्रीन नेट लावलेला. खाली सगळी जमीन मस्तपैकी सारवून घेतलेली आहे आणि जमीन सारवून त्याच्यावर आपण ह्या ग्रीन नेट लावला. तर या ठिकाणी आपली पूजा असणार आहे. हे आपला देवाचा ठिकाणा आणि या ठिकाणी आपलं स्टेज असा. आणि या ठिकाणी आपण हळे आपण आपला पूजेचा जो काही महाप्रसादाचा जेवण असतला, महाप्रसाद असतलो, तो आपण हळे बनवणार आहोत. तर सगळा जेवण जो आता चुलीवरच असतला. तर एकदा स्टार्ट झाला की नंतर मग दाखवीन. अजून टाईम आहे. आपली जी पूजा ती दुपारी 3 वाजताची आहे, त्यामुळे आता तयारी सुरू झाली आहे निघती. तर मंडळी, आपण आता चाललो काय माहीत आहे, तर सत्यनारायणच्या पूजेक महत्त्वाचं म्हणजे त्याचं मकर असता. आणि त्या मकर जो असता ना, तो केळीच्या झाडांचं बनवतो आपण. तर ती केळीची झाडा, ती केळी तोडू आपण चाललो. आम्ही इलेलो होय मकरासाठी मस्तपैकी अशी केळी ह्या करू काय केळी तोडू. पण आमका ह्या काहीतरी वेगळाच भेटला. कोणाची केळी गाणे? दत्तू काकाचे केळी आहेत. मस्त केळी असे पिकलेले आहेत, बायचे पुसले आहेत, पण खालचे मस्त पिकलेले आहेत. आता पहिले आम्ही आता केळी खातलो. केळी खाऊन झाली का मग केळी तोडतलो. चल घे, 2-4 घे. असे केळी लागतात आपल्या तोडू. अरे चला. हाणूक गेलो केळी. हो बघा, केळी हाणलो. पण त्या केळीबरोबरच आपल्याला काय भेटला अजून बघा. या बघा, सोय झाली सगळ्यांची. हे 4 केळी आहेत जे मकराच्या 4 साईडला लागणारे असतात. असे छोटे छोटे केळी लागतात. मकर कसं पूर्णपणे बनवतो हे थोड्या वेळात आपलं सुरुवात करतलो आपण. तर ह्याची थोडे सोपा काढून ठेवलेली आहेत. हे वांडरांका केळी आणून दिले मगाशी. हे वांडर केळीचो ह्या बघा असे याक घेण्याविषयच नाही आपल्याकडे. एकदम 4 आणि 5. हे बघ, हो तू आण बघायचा. हे बघा, आत्ता आणून टाकलोय. घर संपलो अडे खाऊ थोडी. सत्यनारायणच्या पूजेक मगाशी आपण केळी काढून घेऊन गेला. आणि केळीनंतर महत्त्वाचं जर काय लागत असतात तर ती तुळशीपत्र असतात. आणि आता आपल्या हय तुळशीपत्र काढूचं काम चालू असा. तर तुळशीचे ही जे असता ना, तर ही आहे ना अशी काढूची असता. अशी काढून एक असं म्हणतात की 1000 लागतात. तर आपण काय मोजत नाही, जेवढी भेटते तेवढी आपण काढून घेऊन जातो. त्याला काय होता काय होता तू करत चांगला होता. लगीन केल्यावर काय वाईट होता? चांगलाच होता. चांगला कसं होतं? चांगलाच होतं. वाईट बोललो आम्ही. काय चांगलाच होता. आम्ही करू काय नको? लगीन करा, आमका पार्टी भेटी द्यावा. हो, आपण आता मकर बांधूक सुरू केलेले आहे. मकरचे जे महत्त्वाचे 4 बाजूचे 4 केळी असतात, ते आपण 4 केळी एका मापात कापून घेतो. आणि त्याच्या अगोदर आपण त्याचा चौरंग जो असता, ज्यावर पूजा सजवली जाता, तो चौरंग सिद्धार्थ बागवेन मस्त की पुसान घेतला ना. आणि आता आपले इंजिनियर कापाकापी चालू आहे त्यांची एका मापाची. आता केळी लावल्यावरच समजलेले किती मापात कापल्याने ते. हां.
आपण जो मगाशी मकर बनवून घेतलो होतो तो मकर पूर्णपणे तयार झाला. असो काही आपलं मकर बनवून रेडी असा. लाईट आणि तोरणा वगैरे लावची आहेत, पण खूप कमी वेळात खूप मस्त असं सुंदर असं मकर बांधून आपलं तयार झालेलो हा. भटजी काका पण इलेले आहेत आपले. नमस्कार. आणि हळद चालली आहे आपल्या प्रसादीची, जी प्रसाद आपण देतलो त्याची तयारी सगळी चाललेली आहे. योगेश दादा आमचो यो पूजेची तयारी सुरू झालेली असा आता. आणि आता आपण आपला जो देव असा ब्राह्मण देव त्याची आपण आता पूजा करूक चाललो. संध्याकाळ झाली, या वातावरण सगळा पावसाचा झालेला, पाऊस कधी येऊ शकता. आणि हा सुंदर असा झाड आहे. चला पहिला ब्राह्मण देवाचं पूजन करून घ्यायचा. पुढे जाऊ दे, काही नको येऊ दे. विले बनार्थे चंदनम समर्पयामि ब्राह्मण देवताभ्यो नमो नमः. सर्वे ब्राह्मणे विले बनार्थे चंदनम समर्पयामि पुष्पं समर्पयामि सर्वे अगरबत्ती घे. जय देवा महाराज. स्वामी समर्थ. आपल्या ह्या स्थळाचा अधिकारी आपला तो ब्राह्मण देव देवता मंडळी माझ्या या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी सत्यनारायण व्रत आपलं पूजन करणार. तत्पूर्वी तुझ्याकडे या ठिकाणी आपलं ब्राह्मण देव तुझ्याकडे या ठिकाणी आपले पूजन केलेलं आहे. त्याप्रमाणे तुझ्याकडे या ठिकाणी भरले फळ ठेवलेलं आहे. इच्छित मनोरथ पूर्ण करून इच्छा आकांक्षा करून सगळ्यांचा सांभाळ करून या ठिकाणी जे काय सत्यनारायण व्रत पूजन आहे ते आपले निर्विघ्नपणे पार पाडून रखवाली करून इच्छित मनोरथ पूर्ण करून मुलाबाळांचा सांभाळ करून नोकरी उद्योग धंद्यात सगळ्यांना आपला यश देऊन शेतीवाडीचा सांभाळ करून आपली जी वर्षाची रखवाली आहे ती आपली खरी करण्यास तू राजी हो माझ्या. सर्वांचा आपला सांभाळ कर माझ्या. पावसा खैतर पळव. चल पावसात लांब पळवा, एकदम लांब पळवा. राहून दे ना, नारळ तिथे राहून दे ना. नारळ पडू. अवकाळी पावसानं वाट लावले ना. होय फक्त कृष्णा नाही, गोवर्धन धरू अरे गोपिकाच सगळे. लय बेकार कंडिशन आहे. मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात शीतल काय बोलशील? काय बोलू हे? काय हे काय आहे आपल्या राज्यात? वाट लागली सगळ्याची. 2 दिवस झाले पोरगे तयारी करतात. काय लो वहिनी सगळं धुवून गेलं. बोल काहीतरी 2 शब्द बोल. अडे काय बोला? काय या हे झाडून घ्या रे पहिला. पावसाने सगळी वाट लावलेली आहे. येता अजून तो बघा असता. थांब जरा येऊन दे पावसाक जरा अजून येऊचो अजून. पावसान परत गेम केला ना आमचं सगळ्यांचो. गेलेलो सगळा सुकलेला, पण आता परत पाऊस येलो आणि ही ताडपत्री धरूची परत वेळ येईल आमच्याकडे. परत वाट लागलेली या शिमेले दूर लागतात. यो बघ ए धामरे, एवढ्या पावसात येऊ तंबाखू काय सुटणार नाही. काय या काय घेऊन दिलं मुंबईत ना? हा तू याच आणलं होता, नाही तर कोणी आणला? कोणाचा या काम तुमका माहित आहे ना? बागी असते माड पडलो आता. होय खय गेलो तो हे बघ हय पडलो. उभो दिसता हा उभा. हा तो पडलाय. काय आला? काय काय पायाकडे बघ. काय पण पोपट खडे गेलो तो. काय आवाज नाही ना.
हो 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 खायच्या बघार अरे या भोकात ठेवलं तर होतील तरी खया बघ या काय त्याच्यात तो पत्र ठेवूया होय हो होय तर मी याला पडला भोक भोक हा माझ्या हाती राहून राहून सगळं ती सुका आहे माझ्या हातीत हा. ह्यो पक्षी आहे ना होय तो मेला काय रे नाही जेवण बा. ठेव भुतू ठेव त्याका पहिला भुतू ठेव हे का असं ठेवायचं काय हो म्हणा पण इतको पाऊस लागलो इतकी सगळी गैरसोय जाई पण आपल्या वाडीतल्यांचो काय ह्या काय म्हणतात तो कॉन्फिडन्स आणि ह्या कमी होणार नाही तरी आपण जेवण करूचा काय सोडला नाही आता आपण थैना सगळा उचलला सामान आणि आपण सामान सगळ्याकडे एखाद्या घराकडे आणतो आणि थंय जाऊन सगळी वाटपाची आणि तयारी करूची या अचानक गेलेल्या पावसामुळे थोडीशी आपली खोळंबळ झालेली आहे कार्यक्रमात येस पण आता काय झालं आता पाऊस गेलेलो हा पण कसा आमच्या गावाकडे पाऊस गेलो तर पावसावर लाईटव जाता त्यामुळे लाईटव गेली हा तर जनरेटरची सोय केलेली हा तर आता तो जनरेटर हाणूक आम्ही सगळे जातो काय जरी झाला तरी पूजा थांबली नाही पाहिजे रुतबा कमी नाही झाला पाहिजे काय आहे का नाही साल गेले तरी चालतील आता जनरेटरची सोय केलेली हा कोणाची बायको येस चला साल्टी गेली तरी चालते रुतबा कमी नाही झाला पाहिजे का बापरे आता साल्टी आता ह्या उचलताना साल्टी जातली मग चला तुम्ही दोघ जणच घेऊन तिसरं चौथं इंजिनियर तू बोल काहीतरी बोल काहीतरी काय म्हणतोस बोल काहीतरी लाजा नको बोल काय पण बोल नाव काय तुझा ऋतुराज गायकवाड CSK चा कॅप्टन येलो आमच्याकडे स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी
स्वामी समर्थ खुशी से रखो ना मेरे बाबा खुशी से रखो ना ऑडिओ पण रेकॉर्ड होतं.